खरं तर एप्रिल महिन्यामध्येच नाशिकच्या दिंडोरीमध्ये देखील अशाच पद्धतीची एक घटना घडलेली होती। त्यानंतर अशा ज्या उघड्या विहिरी आहेत, अशी जे ठिकाणं आहेत त्यावर तातडीनं स्थानिक प्रशासनानं ते बुजवण्याचं काम करावं किंवा त्यावर काहीतरी उपाययोजना कराव्यात, अशा पद्धतीचा एक सूर उमटलेला होता। मात्र अद्यापही ह्या घटना घडताना आपल्याला पाहायला मिळतात। हे खरं तर मोठं दुर्दैवच आहे। माळशिरसच्या तांदूळवाडीमध्ये हा भीषण अपघात झालाय आणि यामध्ये 8 जणांचा मृत्यू झालेला आहे। माळशिरसच्या तांदूळवाडीमध्ये हा भीषण अपघात झाला। नियंत्रण सुटल्यानं पिकअप थेट विहिरीत कोसळला। पंढरपूरमधील रांजणी गावातील नागरिकांचा यामध्ये अपघात झालेला आहे। म्हसवड येथील सिद्धनाथाच्या दर्शनाला ते सर्व भाविक गेलेले होते। दर्शन करून गावाकडे परत येत असताना वाहनाला हा अपघात झाला। पिकअप थेट विहिरीत गेला, त्यामध्ये आता 8 जणांचा मृत्यू झालाय अशी माहिती आहे। चालकाचं नियंत्रण सुटल्याने पिकअप थेट विहिरीत गेलेला आहे। दरम्यान ही थेट दृश्य आपण पाहतोय सध्या घटनास्थळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील। आपण जर पाहिलं तर सातारा पंढरपूर महामार्गावर आपण पाहतो की विहीर जी आहे त्या विहिरीला कुठल्या प्रकारचा संरक्षक कठडा नव्हता आणि अचानक आपण पाहतो की जे पिकअप टेम्पो आहे या दृश्यांमध्ये मी दाखवू शकतो। हे टेम्पो आहे, हीच टेम्पो आपण पाहू शकतो की MH13 DQ 6335 ही टेम्पो पूर्ण विहिरीमध्ये कोसळली होती। अवघ्या काही वेळेतच आपण पाहतो की हे टेम्पो बाहेर काढण्यात आलेले क्रेनच्या सहाय्याने, पण एकूण जी प्राथमिक माहिती मिळते त्याच्यामध्ये आत्तापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। इतरांना बाहेर काढलेलं आहे, पण आपण पाहतो की एक व्यक्ती या विहिरीमध्ये असल्याचं संशय आहे। त्यामुळे प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी आपण पाहतो की शोध मोहीम राबवली जाणार आहे। हे जे कुटुंबीय होतं ते आपण पाहतो की पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावाजवळील चौगले कुटुंबीय होतं आणि साताऱ्यामध्ये देवदर्शनासाठी ते गेलेलं होतं। आणि त्याच्यानंतर आता आपण पाहतोय हे कुटुंबीय या ठिकाणी पूर्णतः या टेम्पोमधून आतमध्ये पूर्ण गेलं। त्यानंतर आपण पाहतो की 7 जणांचा 8 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे। आपण जर दृश्य पाहिली तर या ठिकाणी एक व्यक्ती बुडाला असण्याची शक्यता आहे, आतमध्ये असल्याची शक्यता आहे। त्यामुळे आपण पाहतो की सध्या या ठिकाणी विहिरीत उडी मारून या ठिकाणी काही जण शोध मोहीम घेण्याचा प्रयत्न करतात। पण आपण दुसरीकडे पाहतोय धैर्यशील मोहिते पाटील या ठिकाणचे खासदार आहेत, त्या ठिकाणी या ठिकाणी पोहोचलेले आहेत, प्रशासनाचे अधिकारी पोहोचलेले आहेत। सध्या बचाव कार्य पूर्ण थांबलेलं आहे, कारण आपण पाहतो की ज्या लोकांना बाहेर काढलेलं आहे ते इतरांना 7 लोकांना या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवलेलं आहे। एकूणच आपण पाहतो की धैर्यशील मोहिते पाटील असतील किंवा प्रशासनाचे अधिकारी या ठिकाणी माहिती घेण्याचं काम करतात। हा जर पाहिलं तर साताऱ्याहून येणारा रस्ता आहे आणि या बाजूला पंढरपूरला जातो आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय की याच ठिकाणी तो टेम्पो जे लोक बसलेले आहेत तिथून हा टेम्पो पूर्ण खाली पडला आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की या ठिकाणी हा भीषण अपघात झालेला आहे। एकूणच आपण पाहतो की काही 2 व्यक्ती उतरलेले आहेत आणि आता आपण पाहतो की ती शोध मोहीम राबवतात, कारण एक व्यक्ती आतमध्ये असण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते। एकूणच आपण पाहतो की जी भीती होती, जो संरक्षक कठडा नव्हता आणि चालकाचा ताबा सुटला आणि त्याच्यानंतर हे घडलं, अशा प्रकारची माहिती आहे। मोहिते पाटील आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला की प्रशासनाकडून कुठल्या प्रकारची त्यांनी माहिती घेतलेली आहे, बचाव कार्य कशा प्रकारे राबवण्यात आलेलं आहे। तर मला सांगा की काय नेमकं माहिती मिळालेली आहे, कशा प्रकारे बचाव कार्य राबवलं, काही लोकांचा जीव वाचलेला आहे? काही लोकांचा जीव वाचलेला आहे आणि जवळजवळ 9 जणांचा या ठिकाणी 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि त्यात 6 महिन्याचं लहान बाळसुद्धा आहे। या जो रस्ता आहे सातारा म्हसवड मार्गे पंढरपूरला जाणारा, याचे अनेक ठिकाणी अर्धवट काम आहेत। मी या बाबतीतले अनेक वेळा शासनाकडे पत्रव्यवहार केलेला आहे। या विभागाच्या ज्या राज्यमंत्री आहेत बोर्डीकर मॅडम यांनासुद्धा यासंबंधी बैठक लावा म्हणून मागणी स्वतः जाऊन भेटून केलेली आहे, परंतु आजपर्यंत बैठक लागलेली नाही आहे आणि सगळे अर्धवट स्थितीत आणि धोकादायक कामं राहिलेली आहेत या ठिकाणी आणि अनेक लोकांचा मृत्यू यामध्ये झालेला आहे। या ठिकाणी वारंवार दर महिन्याला काही ना काही दुर्घटना घडती। लोकांनी मागच्याच महिन्यामध्ये म्हसवडला मोठा त्या ठिकाणी धुळदेवला अपघात झाला, आंदोलन केलं तरी शासनाला काही फरक पडत नाही। त्याच पद्धतीनं कुर्डुवाडी पंढरपूर हा एक रस्ता आहे, ते सुद्धा अर्धवट स्थितीत अनेक ठिकाणी कामं राहिलेली आहेत। म्हसवडवरून टेंभुर्णीला जाणारा रस्ता आहे, त्याचासुद्धा अर्धवट ब्रिज आहे। अनेक लोकांचं जीवही गेलेला आहे आणि गंभीर जखमीसुद्धा झालेले आहेत। म्हणजे जवळजवळ हा आकडा
20 ते 25 आणि आजचा हा सगळ्यात मोठा आकडा आहे. म्हणजे 50च्या आसपास लोकांचा मृत्यू यामध्ये आजपर्यंत झालेला आहे. थोडक्यात महामार्ग प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे घडलं, कारण संरक्षक कठडा असता तर कदाचित हा अपघात झाला नसता. 2 वर्षामध्ये अनेक पत्रव्यवहार करून शासनाला कसलीच जाग येत नाही आणि 100% याला शासन जबाबदार आहे. आपण पाहिलं की 100% याला शासन जबाबदार अशा प्रकारची भूमिका आहे. एकूणच आपण पाहतो की हा जो क्रेन आहे तो क्रेनच्या सहाय्याने या ठिकाणी आपण पाहतोय की या ठिकाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. कारण आपण पाहतो की या विहिरीमध्ये दोघंजण सध्या उतरून काही शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण आपण पाहतो की त्या ठिकाणी काही सापडताना दिसत नाही. चौकोनी विहीर आहे, सिमेंटचा कठडा आहे, पण आपण जर बाजूला पाहिलं तर तो हायवे आहे. अवघ्या मला वाटतं की चालकाचं विदिन सेकंद जर दुर्लक्ष झालं रस्त्यावरचं तर डायरेक्ट गाड्या येऊन यामध्ये जाऊ शकतात. जाणकार आहेत आपण आमदार, त्यांच्याशी बोलूयात. मला सांगा की हा महामार्ग आहे, खरं तर 2 ते 3 फुटाचंच अंतर आहे विहीर आणि त्याच्यामध्ये. हलगर्जी पण आहे म्हणून बळी गेला? नाही, नक्कीच. आता नवीनच हा रस्ता झालेला आहे. 4-5 वर्षापूर्वी रस्ता बांधत असताना याची प्रिकॉशन घ्यायलाच पाहिजे होती आणि अतिशय गंभीर बाब आहे. आणि वेळोवेळी अनेक वेळा इथं अपघात झालेले आहेत आणि हा मोठा अपघात झाल्यामुळं लोकांच्या आता किंवा प्रशासनाच्या निदर्शनाला आलेला आहे. पण अशा विहिरी असतील तर त्या ठिकाणी प्रिकॉशन कट्टा हा बांधलाच जातो. याला 3-4 फुटासुद्धा अंतर नाही. त्यामुळं ज्या अधिकाऱ्यांनी, ज्या कॉन्ट्रॅक्टरनी याचा सर्वे केला, ज्यांनी याचं कंस्ट्रक्शन केलं, ज्याच्याकडे जबाबदारी होती आणि आत्ताही जे MSRDCचे जे अधिकारी आहेत त्या सगळ्यावरती कारवाई झाली पाहिजे. आणि या रस्त्याच्या कडेला जे पण अशा पद्धतीचे हे आहेत, अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवलेले आहेत, अपुरी कामं आहेत आणि कॉन्ट्रॅक्टर तसाच सोडून गेलेला आहे. कोणत्याही प्रकारचे प्रिकॉशन घेतलं जात नाही. अनेक दिवस अनेक लोक ह्या रस्त्यावरती त्रस्त होती. पण अशा पद्धतीनं या ठिकाणी ही घटना अतिशय 8 दिवसामध्ये, स्थानिक लोक सांगतायत 8 दिवसामध्ये ही दुसरी घटना आहे आणि तरीसुद्धा प्रशासनाला जाग येत नाही. याच्या विरोधामध्ये निश्चितपणानं अधिवेशनामध्ये आवाज उठवला जाईल, मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं जाईल आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा त्यांच्यावर. नाही, नक्कीच त्याला जे काय असेल ते या अधिकाऱ्यांनी, ज्यांनी याच्यामध्ये हलगर्जीपणा केलेला आहे. कारण रस्त्याची हद्द जवळजवळ या म्हणजे डांबर सोडून किमान एक 20-25 फूट असायला पाहिजे. 5 फुटाचंही अंतर नाही. आणि अशा ठिकाणी विहीर असणं आणि याला सुरक्षित कट्टा न बांधणं किंवा त्याची प्रिकॉशन न घेणं, यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले पाहिजेत. जे कोणी दोषी आहेत त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. काही स्थानिक पण आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. ह्या महिन्यातली दुसरी दुर्घटना. याच्या आधी पहिले एक पिकअप गेलं विहिरीत एक 10 दिवसापूर्वी. 10 दिवसापूर्वी ते बी असे माणसं निघालेत, बाहेर काढलेत गाव लोकांनी. ही दुसरी घटना आहे. हा, आता घटना ती कशी घडली, काही माहिती आहे का? स्थानिकांकडून ती पोरकडे वरून मसवड करून आलेली, आज फेपलेत गाडी आली, डायरेक्ट विहिरीतच गेली, हपललेली गाडी. त्यातली 5 जण गाववाल्यांनी सुखरूप काढलीत बाहेर. ते 8-9 जण मृत्युमुखी झालेत, काढलीत परत. हा, कशा प्रकारे बचाव कार्य केलं, कशा प्रकारे काढलं त्यांना? बुडून काढले मुलांनी, गावातल्या मुलांनी सगळे बुडून काढलेले आहेत, हाताने ओढून काढलेले आहेत सगळे. तोपर्यंत प्रशासनाचं कोणी पोहोचलं होतं नाही, कोण नाही आले. परत पोलीस स्टेशनचे हे माणसं आली, पण थोड्या वेळानं आले. गाव लोकांनी सगळ्यांनी मिळून काढले. उडी मारलेली आहे त्यामुळे काय अडचण नाही. ते स्वतः होता जवळ बघा. काढलेली मुलगा आहे, आपण त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. मला सांग की नेमकं काय घडलं, किती वाजता काढलात, किती वाजताची घटना होती? ही घटना 4:38 होती. तर एक 200 फूट पाठीमागून गाडी कॅरी टमटम होतं. ती गाडी पूर्ण वायबल होत आली. वायबल झाली तसं ते विहिरीत गाडी आहे ना पलटी मारली का लगेच तुम्हाला सांगतो आहे ना, त्यातले एक बारकं बाळ एक असं 4 वर्षाचं वर आलं उलटवून आणि 2 त्यांच्यातले जे जेंट्स होते त्यांचे ते निघले. त्यांना उडी मारून आहे ना त्यांना जवळ केलं. मी उडी मारून त्यांना बाहेर काढले आणि दुसरी परत आहे ना दुसरे 3 जण बाहेर काढले. पट्टीचा पोहणार होताच म्हणून तुला शक्य झालं नाही, मला ती बघू वाटलं नाही. पाहुणार होता पण वर दुसरे 10-12 जण होते, कोणी उडी मारली नाही आतमध्ये. हा, पण ती बाळाला बघूनच मला बघू वाटलं नाही. किती लोक तुझ्या नजरेसमोर या ठिकाणी मृतदेह काढले, किती लोकांना हॉस्पिटलमध्ये नेले? 8 जणांची डेथ झालेली आहे.
आणि 7 जण त्यातले वाचले. वाचले. एकूण 15 जणांचं कुटुंब होतं. 15 जणांचं कुटुंब. आपण पाहतो की 15 जणांचं कुटुंब होतं. प्रशासनाचा हलगर्जीपणा थेट दिसतोय, कारण हायवेवरचा रस्ता आहे आणि त्याला कुठल्या प्रकारचा कठडा नाही आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की ही विहीर जर पाहिली